रसिक हो, किती छान योगायोग आहे बघा ना. आईच्या पुस्तकातील उतारा आता लेख वाचणार आहे बरं का. चैत्राली केळकर ही मराठी विषयाची प्राध्यापिका आहे आणि सोमय्या महाविद्यालयामध्ये ती आता क्षेत्रात काम करते आहे. तिच्याकडे पाहिल्यावर अजिबात असं वाटत नाही आहे ती छोटीशी विद्यार्थिनी वाटते आहे, परंतु ती आहे प्राध्यापिका बरं का. तर ती घेऊन येत आहे प्राजक्त आणि तगर. नमस्कार सर्वांना. ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जेव्हा आम्ही ठरवत होतो तेव्हा 2-3 पर्याय आम्हाला आले होते व्हॉट्सॲपवरती आणि हा लेख मी वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही हेच मुखपृष्ठ का निवडलं. तर वाचायला सुरुवात करते. प्राजक्त आणि तगर. फुलं म्हणजे पृथ्वीचं प्रसन्न हास्य असं एका इंग्रजी लेखकानं म्हटलं आहे. आपली ओंजळ फुलांनी भरून घेणं यासारखं दुसरं सुख नाही अशी जपानी म्हण आहे. हे वाक्य कार्यक्रमात वापरत होते, पण त्याचा अनुभव मात्र काही दिवसांपूर्वी घेतला. आमच्या बिल्डिंग समोरच्या गल्लीत सकाळी फेऱ्या मारत असताना गल्लीच्या टोकाशी असलेल्या इमारतीच्या आवारातील प्राजक्ताच्या झाडानं हा अनुभव दिला. हे झाड, त्यावरची नाजूक टवटवीत नेत्रसुखद फुलं, कधीकधी झाडाच्या पानांवर अलगद उतरून बसलेली फुलं, खाली रस्त्यावर पडलेला सडा आणि येणारा मंद सुगंध यामुळे फेऱ्या मारताना मनाला आणि डोळ्यांना विमल आनंद मिळतो. एक दिवस खाली पडलेला सडा गोळा करून ती फुलं ओंजळीत घेतली आणि मन भरून त्याचा सुगंध अनुभवला. आपली ओंजळ फुलांनी भरलेली असणं यासारखं दुसरं सुख नाही ह्या म्हणीची प्रचिती आली आणि मग प्रभात फेरी बरोबर फुलं गोळा करण्याचा नादच लागला. या प्राजक्ताच्या झाडाची निगराणी या इमारतीमधील मोकाशी काका अगदी मनापासून करतात. त्यांनी या इमारतीच्या आवारात अबोली, गुलबक्षी, तुळस, देवचाफा अशी विविध झाडं लावून सुंदर बागच फुलवली आहे. ते निगुतीनं त्या बागेची सातत्यानं काळजी घेत असतात, स्वच्छता करत असतात. काकासुद्धा पहाटे पहाटे सर्वांच्या आधी ही फुलं गोळा करतात आणि कधीकधी प्राजक्ताच्या फुलांची सुंदर रांगोळी इमारतीच्या प्रवेशद्वाराशी काढतात. त्यातून त्यांनाही आनंद मिळतो आणि इतरांनाही. ज्या दिवशी मला सकाळी फिरायला जायला जमत नाही त्या दिवशी ती फुलं, ते झाड, तो रस्ता मला हाक मारतायत असं जाणवत राहतं. सकाळचं प्रसन्न आणि पवित्र वातावरण, स्वच्छ हवा, प्राजक्ताच्या झाडाच्या खाली असलेल्या नगरपालिकेच्या बाकड्यावर बसलेली मी, ओंजळ फुलाच्या प्राजक्तांनी भरलेली आणि प्राजक्ताच्या झाडाच्या फांद्यांच्या आडून डोकावणारा अस्ताला जाणारा चंद्र. किती विलोभनीय आणि काव्यमय वातावरण आहे ना. एक दिवस फांदी अडून दिसणारा अस्ताला जाणारा चंद्र पाहताना सिने अभ्यासक दिवाकर गंधे यांनी सांगितलेला संगीतकार रवी आणि गीतकार शकील बदायुनी यांचा किस्सा आठवला. रात्रीच्या वेळी नारळाच्या झाडाच्या झावळी आड दिसणारा चंद्र संगीतकार रवी यांनी आपल्या घराच्या गच्चीतून पाहिला. एका अर्थाने चंद्राला रवीने बघितलं. काय सुंदर योग आहे ना. आणि त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर आले, 14वीं का चांद हो तुम. त्यांच्या घरी आलेल्या शकील बदायुनी यांनाही त्यांनी गच्चीवर बोलावून तो चंद्र दाखवला आणि पुढचं गीत शकील यांनी पूर्ण केलं. हा किस्सा तर आठवलाच, त्याचबरोबर माझ्या आजीनं घराच्या अंगणात लावलेलं तुळशी वृंदावन आणि त्याच्या बाजूला असलेलं प्राजक्ताचं झाडही आठवलं. त्याच्या नाण्यासारख्या दिसणाऱ्या हिरव्या बिया आणि सुकलेल्या तपकिरी बियाही डोळ्यांसमोर आल्या. पारिजातक या नावाची व्युत्पत्ती, प्राजक्ता संदर्भातील कथा, लोककथा अशा विविध संदर्भांमधून फुललेला प्राजक्त आठवला. इंदिरा संत यांनी वंश कुसुम हा कविता संग्रह पारिजातकाच्या फुलाला अर्पण केला आहे तेही आठवलं. आपण प्राजक्त, गुलाब, मोगरा, सोनचाफा या फुलांबद्दल बरेचदा कौतुकानं बोलतो, लिहितो, पण मला मात्र आज तगरीबद्दल विशेषत्वानं सांगायचं आहे. कारण रोज सकाळी घरातल्या हॉलमधील मोठ्या खिडकीचा पडदा उघडला की बहरलेल्या तगरीच्या झाडाचं दर्शन मला घडतं आणि मन प्रसन्न होतं. फुललेल्या चांदण्यांचंच ते दर्शन असतं जणू. स्वयंपाकघराच्या खिडकीतून सुद्धा ही तगर मला दिसते, त्यामुळे अख्खा दिवसच खरं तर तगरीच्या साथीनं जातो. तगरीचं आणि माझं नातं तसं जुनं. वयाची 24 वर्ष मुलुंडमध्ये गेली. मुलुंडचं घर तळमजल्यावर होतं. त्या घराच्या हॉलच्या खिडकीला लागूनच बाहेर तगरीचं झाड होतं. हॉलच्या खिडकीजवळच पलंग ठेवला होता. माझा अभ्यास, वाचन, TV बघणं सगळं त्या पलंगावर बसूनच होत असे. त्यामुळे तेव्हाही त्या तगरीची छान सोबत होत असे. मला तगरीची पानंही आवडत. तगरीच्या फुलांना गंध नाही, पण त्या हिरव्या पानांचा वेगळा स्पर्श, गंध मला आवडत असे. तगरीच्या पानातून बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या चिकाला एक वेगळाच गंध असतो.
मुलुंडला आणि आता बदलापूरला सुद्धा अनेक जण तगरीची फुलं देवपूजेसाठी खुडून नेतात. मी मात्र दुरूनच या तगरीशी संवाद साधत असते. रात्रीसुद्धा हे तगरीचं झाड बहरलेलं दिसतं. सर्व ऋतूत फुलणारं निगर्वी झाड म्हणजे तगर. तगरीचं इंग्रजीतलं नाव आहे मूनबीम. अलीकडे अनेक इमारतींमध्ये कुंडीत लावलेली मिनी तगर बघायला मिळते, पण का कोण जाणे ती जवळची आपलीशी वाटत नाही. डबल तगर मात्र लक्ष वेधून घेते. साध्या तगरीला गंध नाही, पण डबल तगर मात्र सुवासिक. साध्या तगरीचं वैशिष्ट्य म्हणजे साध्या तगरीची फुलं सुकतील पण रंग बदलणार नाही. शुभ्रता हे तिचं स्वत्व ती कधीच सोडत नाही. डबल तगरीचा मात्र सुकल्यावर रंग बदलतो. तगरीचे फूल ही हरी सखाराम गोखले यांची सुंदर कविता आठवणीतल्या कविता ह्या पुस्तकातल्या 3ऱ्या भागात वाचायला मिळते. त्यातल्या काही ओळी आहेत. फूल तगरीचे सर्व गुणी साधे, दृष्टी पडता सहज हे चित्त वेधे, रूप नखऱ्या विण रुचिर कसे पाही, डौल नसुनी बेडौल मुळी नाही. प्राजक्त असो वा तगर, ही फुलं आपल्याला खूप काही शिकवत असतात. प्राजक्त फुलाचं वेगळेपण हे की इतर फुलांप्रमाणे फुलं काढावी लागत नाहीत, टपटप सडाच पडतो. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते भरभरून देण्याची वृत्ती प्राजक्ताकडून घ्यावी. तगरीबद्दल बोलायचं तर कुणी फारसं लक्ष न देता सुद्धा तग धरून राहते ती तगर. कुणीही लक्ष दिलं नाही, कौतुक केलं नाही, दखल घेतली नाही तरी आपण निराश व्हायचं नाही. आपण हसत फुलत बहरत राहायचं हे सांगणारी तगर. आपल्या आजूबाजूला सुद्धा प्राजक्त तगरीसारखी माणसं असतातच की, काय वाटतं?